हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन IAS. आज आपण अंडरकरंटच्या सिरीजमध्ये 49th लेक्चर पाहतोय. तर आजचा जो काही आपला विषय आहे तो आहे ग्लोबल मिथेन प्लेज. ठीक आहे, ग्लोबल मिथेन प्लेज आणि त्याचा जो काही फोरम कंडक्ट झाला होता तर त्याचा सिग्निफिकन्स काय आहे, कुठं झाली, त्याच्यानंतर त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे आणि वाय इट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, तर हे सगळं पाहणार आहोत. त्याच्या आधी आपण सिलेबसमध्ये ते कुठे रेलेव्हंट आहे, कारण आपण ऑब्जेक्टिव्ह एक्झामचा जो सिलेबस आहे तर त्या सिलेबसनी जातो आहे, तर त्या सिलेबसमध्ये त्याचा रेलेव्हन्स काय आहे हे पाहणार आहोत. तर पेपर 1 दॅट इज GS 1मध्ये जॉग्रफीच्या सेक्शनमध्ये येतो युनिट 2.6. तर 2.6मध्ये एन्व्हायरमेंटल जॉग्रफी, त्याच्यामध्ये आपण पाहतो की ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीन हाऊस इफेक्ट. ठीक आहे, ग्लोबल वॉर्मिंग माहिती आहे की राईज ऑफ टेम्परेचर ऑफ द अर्थ ओव्हरऑल. त्याच्यानंतर ग्रीन हाऊस इफेक्ट. ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे जे काही ग्रीन हाऊस गॅसेस आहेत तर त्यांच्यामुळे काय इफेक्ट होत आहे, काय परिणाम होत आहेत, तर या सगळ्या गोष्टी. तर त्याच्यामध्ये रोल ऑफ कार्बन मोनोऑक्साईड हा एक CFC आहे. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड, मिथेन, CFCs वेगवेगळे. ठीक आहे, त्याच्यामध्ये हॅलोजन्स असतील, बरेच प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये मिथेन जो काही आहे तो आपल्याला मेन्शन केलेला आहे. प्लस नायट्रोजन ऑक्साईड्स आहेत, त्याच्यामुळे होणारे जे काही परिणाम आहेत दॅट इज ॲसिड रेन्स. तर त्याच्यामध्ये क्योटो प्रोटोकॉल आणि कार्बन क्रेडिट्सचा जो काही इम्पॉर्टन्स आहे तर हा आपल्या सिलेबसमध्ये रेलेव्हंट पॉईंट आहे. त्याच्यामध्ये करंट अफेअर्समध्ये जे मिथेन प्लेज कंडक्ट केलं होतं. ठीक आहे, तर त्या मिथेन प्लेजबद्दल बघूया. तर ग्लोबल मिथेन क्लायमेट अँड क्लीन एअर फोरम 2022 इज बिंग हेल्ड इन वॉशिंग्टन DC USA टू डिस्कस अपॉर्च्युनिटीज. बघा, वॉशिंग्टन DCमध्ये जे की USAमध्ये आहे तिथे ही फोरम कंडक्ट केली होती. तर ती कशासाठी कंडक्ट केली होती? ठीक आहे, तर अपॉर्च्युनिटीज टू प्रोटेक्ट द क्लायमेट अँड इम्प्रूव्ह एअर क्वालिटी. तर मिथेन हा जो काही गॅस आहे तो एअरमध्ये प्रेझेंट असतो, जेणेकरून की ग्लोबल वॉर्मिंगसारख्या कंडिशन्स, क्लायमेट चेंज किंवा क्लायमेट रिस्क जे आहे ते इन्क्रीज होत आहे. तर इम्प्रूव्ह एअर क्वालिटी, तर जे एअर, ज्या एअरमध्ये आपण राहतो, जी एअर आपण ब्रीथ करतो, तर त्याचं क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी काय अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा आपण काय करू शकतो विथ अ स्पेशल फोकस ऑन मिथेन बाय अडेअरिंग टू द ग्लोबल मिथेन प्लेज. तर त्याच्यातल्या त्यात मिथेन हा जो काही गॅस आहे ज्याचं प्रोडक्शन खूप जास्त आहे, कारण तो लॉंग ड्युरेशनसाठी एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट असतो आणि तो काय आहे की खूप हार्मफुल गॅस आहे, जो काय करतो की एन्व्हायरमेंटमध्ये जास्तीत जास्त काळ राहून इथे काय करतो की जे काही ग्लोबल वॉर्मिंग किंवा टेम्परेचर जे आहे अर्थचं ते इन्क्रीज करण्यामध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन देतो. तर ग्लोबल मिथेन प्लेज काय सांगते किंवा काय इम्पॉर्टंट आहे आणि ती का सिग्निफिकंट आहे ते बघूया. तर अजेंडा ऑफ द फोरम, तर जो फोरम हेल्ड केला होता वॉशिंग्टन DCमध्ये त्याचा काय अजेंडा होता? तर द फोरम इज अ जॉईंट इव्हेंट स्पॉन्सर्ड बाय द ग्लोबल मिथेन इनिशिएटिव्ह अँड UNEP कन्व्हेड द क्लायमेट अँड क्लीन एअर कोएलेशन. तर क्लीन एअर आणि क्लायमेट जे आहे तर त्याचं कोएलेशन व्हॉट हॅज टू बी डन फॉर दॅट. ठीक आहे, तर क्लायमेट अँड क्लीन एअर UNEP आणि जे ग्लोबल मिथेन इनिशिएटिव्ह आहे तर त्याचं एक जॉईंट प्रोजेक्ट आहे किंवा जॉईंट इव्हेंट आहे जो स्पॉन्सर केला होता UNEP आणि ग्लोबल मिथेन इनिशिएटिव्हनी. त्यानंतर बघा की ग्लोबल मिथेन इनिशिएटिव्ह इज अ इंटरनॅशनल पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. तर इंटरनॅशनल एक पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आहे ज्याच्यामध्ये की फोकस्ड ऑन रिड्युसिंग द बॅरियर्स टू द रिकव्हरी अँड द यूज ऑफ मिथेन ॲज अ क्लीन एनर्जी सोर्स. तर क्लीन एनर्जी सोर्स म्हणून जेव्हा आपण मिथेनचा वापर करतो तर त्याच्यामध्ये काय काय बॅरियर्स येतात किंवा काय अडथळे येतात आहे, तर याला इथे रेड्यूस करणं किंवा त्याच्यावरती लक्ष देणं आणि त्याला रेड्यूस करणं, प्लस जो काही मिथेनचा वापर आहे तो एक्सेसमध्ये होऊ नये याच्यासाठी काम करणं. तर हे सगळं या इथे केलं जातं, कारण मिथेन कॉन्ट्रीब्यूट्स टू ग्लोबल वॉर्मिंग. तर इट प्रोव्हाइड्स टेक्निकल सपोर्ट टू डिप्लॉय मिथेन टू एनर्जी प्रोजेक्ट्स अराउंड द वर्ल्ड. तर जे काही एनर्जी प्रोजेक्ट्स अराउंड द वर्ल्ड चालतात, कारण एनर्जीचं रिक्वायरमेंट काय आहे, 24 एनर्जीचा सप्लाय आहे जो की रिक्वायर्ड आहे, जेणेकरून की पॉप्युलेशन इन्क्रीज होत आहे आणि जेव्हा पॉप्युलेशन इन्क्रीज होते तर एनर्जी डिमांड पण इन्क्रीज होते. त्याच्यासाठी आपण पाहिलं होतं की बायोफ्युल्स किंवा सस्टेनेबल बायोफ्युल्स जे आहेत त्याचा आपण काय करतो आहे की फॉसल फ्युल्सच्या जागेवरती आपण बायोफ्युल्सचा जास्तीत जास्त वापर करतो आहे. तर अशाच प्रकारे मिथेन
मिथेन ॲज अ क्लीन फ्यूल जेव्हा आपण यूज करतोय तर त्याच्यामध्ये जे काही बॅरियर्स येतात आहे तर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमुळे आपण काय करू शकतो, ते बॅरियर्स जे आहेत ते आयडेंटिफाय करणं आणि त्याला क्लिअर करणं, तर या इनिशिएटिव्हमुळे आपण इथे करू शकतो. तर त्याच प्रकारे की इट प्रोव्हाइड्स, म्हणजे आता बॅरियर्स आपल्याला क्लीन करायचे किंवा बॅरियर्सवरती आपल्याला काम करायचं आहे, तर इथे टेक्निकल सपोर्ट प्रोव्हाइड केलं जातं टू डिप्लॉय मिथेन to energy projects around the world that enable partnering countries to launch methane recovery and use the projects. तर जे काही कंट्रीज आहे ज्यांना इथे पार्टिसिपेट करायचं आहे तर त्या कंट्रीजला टेक्निकल हेल्प आपण प्रोव्हाइड करतो या प्लॅटफॉर्मद्वारे, जेणेकरून की एनर्जीचं जे काही रिक्वायरमेंट आहे त्यांच्या कंट्रीचं, तर मिथेन ॲज अ क्लीन एनर्जी सोर्स म्हणून ते काय करतील, इथे वापर करतील त्याचा, आणि मिथेन रिकव्हरी अँड यूज ऑफ प्रोजेक्ट, तर या प्रोजेक्टचा वापर करतील आणि मिथेन ॲज अ क्लीन फ्यूल और रिकव्हरी ऑफ द मिथेन जे आहे ते इथे केलं जाईल. त्यानंतर इंडिया इज अ पार्टनर टू द कंट्री ऑफ ग्लोबल मिथेन इनिशिएटिव्ह. तर आपण काय आहोत की इथे मेंबर आहोत किंवा पार्टनर आहोत ग्लोबल मिथेन इनिशिएटिव्हमध्ये. तर बघा की हाय लेवल प्रायमरी सेशन्स विल बी हेल्ड ऑन द ग्लोबल एफर्ट्स टू रिड्यूस मिथेन अँड अदर शॉर्ट लिव्ड क्लायमेट पोल्युटंट्स. तर जे काही मिथेन आहे ते मिथेन प्लस अदर शॉर्ट लिव्ड जे काही एन्व्हायरमेंटल पोल्युटंट्स आहेत, शॉर्ट लिव्ड आणि लॉंग लिव्ड दोन एन्व्हायरमेंटल पोल्युटंट्स असतात जे की आपण डिस्टिंग्विश करतो त्यांच्या लाईफस्पॅनवरून. म्हणजे एन्व्हायरमेंटवरती जास्त वेळ एन्व्हायरमेंटमध्ये जास्त दीर्घ काळासाठी कोण टिकतं आणि कोण कमी वेळासाठी, किंवा त्यांचं डिग्रेडेशन जे आहे ते एन्व्हायरमेंटमध्ये कमी आणि जास्त वेळेत होतं. तर अशा मेथड्सवरती दोन टाईपचे पोल्युटंट्स आहेत. तर मिथेन सहित जे अदर शॉर्ट लिव्ड एलिमेंट्स आहेत तर त्यांचा इथे स्टडी केलेला आहे, आणि जे काही हाय लेवल प्लेनरी सेशन्स आहेत तर ते इथे कंडक्ट केलेले आहेत. त्यानंतर द फोरम विल आउटलाईन द पॉलिसी, पॉलिटिकल अँड सायंटिफिक आर्ग्युमेंट्स ऑन द ग्लोबल ॲम्बिशन ऑन मिथेन ॲक्शन. तर नवीन पॉलिसीज इथे कंडक्ट करणं किंवा डिझाईन करणं, पॉलिटिकल इश्यूज आणि सायंटिफिक मेथड्स किंवा आर्ग्युमेंट्स आहेत ज्या ग्लोबल लेवलवरती जेव्हा आपण मिथेनच्या रिडक्शनसाठी किंवा प्रॉपर यूजसाठी इथे काम करतो आहे, तर ग्लोबल मिथेन ॲम्बिशन ॲक्शन प्लॅन जो आहे तर याच्यावरती काम करण्यासाठी वी हॅव टू मेक अ आउटलाईन पॉलिसी ऑन पॉलिटिकल अँड सायंटिफिक बेसिस. तर एम टू डिफाईन पाथ फॉरवर्ड. तर जे काही पुढे आपण इथे पाथ टेक करणार आहेत तर त्याच्या आधीच त्याच्या पॉलिसीज डिझाईन करणं, पॉलिसीज कंट्रीजला देणं, त्यानंतर पॉलिटिकल सिनॅरिओज चेक करणं, सायंटिफिक जे काही सपोर्ट आहे तो देणं, टेक्निकल सपोर्ट देणं, तर या गोष्टी इथे केल्या जातात. त्यानंतर ग्लोबल मिथेन प्लेज काय आहे, तर इट लॉन्च्ड ॲट द कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 26 in November 2021 टू कॅटलाइज ॲक्शन टू रेड्यूस मिथेन एमिशन. तर जे काही मिथेन आहे, मिथेनचे नॅचरल सोर्सेस असतात, प्लस आपण जे काही आपले मॅनमेड किंवा अँथ्रोपोजेनिक सोर्सेस म्हणतो ते सोर्सेस आहेत. तर या सोर्सेसपासून मिथेनचं जे काही इमिशन आहे तर ते कमी करायचं जे काम आहे ते इथे आपण प्लेज घेतलेली आहे. COP26 जी ग्लासगोमध्ये झाली होती 2021 नोव्हेंबरमध्ये, तर इथे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 26मध्ये मिथेन एमिशन्स कमी करण्याची प्लेज घेतलेली आहे, लेड बाय युनायटेड नेशन्स अँड द युरोपियन युनियन. तर युनायटेड नेशन्स आणि युरोपियन युनियननी हे लेड केलं होतं. इट हॅज 111 कंट्रीज पार्टिसिपेटिंग हुज टार्गेट आर रिस्पॉन्सिबल फॉर 45% ऑफ ग्लोबल ह्युमन कॉज्ड मिथेन एमिशन्स. तर नॅचरल प्लस मॅनमेड सोर्सेस आहेत. तर मॅनमेड सोर्सेस जे की अँथ्रोपोजेनिक सोर्सेस आहेत जे 45% टोटल कॉन्ट्रीब्यूट करतात, तर अशा सोर्सेसला कमी करण्यासाठी इथे 111 कंट्रीज ज्या आहेत यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि यांचं जे काही ह्युमन कॉज्ड मिथेन इमिशन आहे तर ते कमी करण्यासाठी काय एफर्ट्स घेतले जाणार आहेत किंवा काय प्लेजेस घेतल्या जाणार आहेत, काय पॉलिसीज डिझाईन केल्या जाणार आहेत, हे सगळं इथे डिस्कस केलं होतं. आणि हे सगळं झालं होतं COP26 जे की 2021 हेल्ड केलं होतं. इंडिया विच इज नॉट अ पार्ट ऑफ ग्लोबल मिथेन प्लेज. तर आपण इनिशिएटिव्हचा पार्ट आहोत, ग्लोबल मिथेन इनिशिएटिव्ह जे झालं आहे आपण त्याचा पार्ट आहोत, ना बल्कि आपण ग्लोबल मिथेन प्लेजचा पार्ट आहोत. इज अमॉंग द टॉप 5 मिथेन इमिटर्स ग्लोबली. तर आपण ग्लोबली आपण बघतो की एक ॲग्रेरियन कंट्री असल्यामुळे किंवा आपल्याकडे ॲग्रिकल्चर बॅकबोन असल्यामुळे तर जे काही मिथेन इमिशन्स आहेत ते ॲग्रिकल्चरल वेस्टमधून किंवा ॲग्रिकल्चरल जे काही रेसिड्यूज आहेत तर त्याच्यातनं जास्तीत जास्त इमिशन्स इथे आपण कॉन्ट्रीब्यूट करतो आहे. तर आपण टॉप 5 कंट्रीजमध्ये येतो जिथे की आपण इथे सिग्नेटरी मेंबर नाही आहोत म्हणजे ग्लोबल मिथेन प्लेजचे, तरी आपण टॉप 5 कंट्रीजमध्ये आहोत जे आपण मिथेन इमिट करतो आहे. ठीक आहे, म्हणजे आपण खूप जास्त ग्लोबल वॉर्मिंगमध्ये इथे काय करतो आहे, कॉन्ट्रीब्यूट करत आहोत.
तर मोस्ट इमिशन्स कॅन बी ट्रेस्ड बॅक टू ॲग्रिकल्चर. तर सेम वे की ॲग्रिकल्चर ॲग्रिजन कंट्री असल्यामुळे आपलं जे काही आहे ते सगळं ॲग्रिकल्चरवर डिपेंड आहे. प्लस जे काही इमिशन्स आहेत ते सगळ्यात जास्त ॲग्रिकल्चरल सोर्सेसमधूनच आपल्याला भेटतात. त्यानंतर बाय जॉईनिंग द प्लेज कंट्रीज कमिट टू वर्क टुगेदर इन ऑर्डर टू कलेक्टिव्हली रिड्यूस मिथेन इमिशन. तर जर आपण प्लेज जॉईन करत आहोत तर इथे आपण कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबिलिटी घेत आहोत की 45% प्लस जे काही इमिशन्स आहेत म्हणजे अँथ्रोपोजेनिक इमिशन्स आहेत तर त्याच्यामध्ये रिडक्शन किंवा त्याच्यामध्ये कमी करायचं जे काम आहे ते कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीने आपण करत आहोत बाय वर्किंग टुगेदर इन ऑर्डर टू कलेक्टिव्हली रिड्यूस मिथेन इमिशन बाय ॲटलीस्ट 30% बिलो 2020 लेवल्स बाय 2030. तर 2030पर्यंत कमीत कमी 30% जे आहे ते इमिशन्स कमी करायचे आहेत ॲट द प्रेझेंट लेवल. म्हणजे 2020चे जे लेवल्स होते त्याच्यापेक्षा 2030मध्ये 30% काय करायचे आहेत ते कमी करायचे आहेत. प्लस हे कसं करायचं आहे की आपण जेव्हा पार्टिसिपेट करतो तेव्हा कलेक्टिव्हली हे सगळं काम करायचं आहे. त्यानंतर सी व्हॉट आर द कन्सर्न्स. मिथेन हॅज कॉन्ट्रीब्युटेड अबाउट 1/3 ऑफ द करंट अँथ्रोपोजेनिक ग्रीन हाऊस गॅस ड्रिवन वॉर्मिंग. तर जे काही ग्लोबल वॉर्मिंगमध्ये जे काही गॅसेस कॉन्ट्रीब्यूट करतात तर त्यातला 1/3 जो काही पार्ट आहे तो फक्त एकटा मिथेन कॉन्ट्रीब्यूट करतो. जसं आपल्याला माहिती आहे की जे काही हीट ट्रॅपिंग जसं की कार्बन डायऑक्साईडला हीट ट्रॅपिंग गॅस म्हणून ओळखलं जातं तर सेम वे मिथेन इज वन ऑफ द गॅसेस दॅट कॉन्ट्रीब्यूट टू ग्लोबल वॉर्मिंग. तर हा मोस्टली अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीमुळे प्रोड्यूस झालेला आहे. त्यानंतर मिथेन एंटर्स द ॲटमॉस्फिअर ड्यू टू लीक्स इन ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीज रेअरिंग लाईव्हस्टॉक. तर जे काही आपले ऑइल आणि गॅस इंडस्ट्रीज आहेत ठीक आहे म्हणजे एनर्जी इंडस्ट्रीज ज्या आहेत तर त्यांच्या लिकेजमधनं मोस्टली हे एन्व्हायरमेंटमध्ये पसरलं जातं. त्यानंतर रेअरिंग लाईव्हस्टॉक्स म्हणजे जे काही आपलं कॅटल्स आहेत ठीक आहे तर जे काही आपलं पशुधन म्हणतो तर त्याच्यामधून आपण काय करतो की या रेअरिंग लाईव्हस्टॉकच्या माध्यमातून हे आपण ॲटमॉस्फिअरमध्ये इमिट करतो आहे. अँड डिकम्पोस्टिंग वेस्ट ऑफ लँडफिल्स. ऑब्वियसली जो काही कचरा म्हणजे आपण वेस्ट म्हणतो सॉलिड वेस्ट जे आपण जनरेट करतो तर त्यामधनं सुद्धा खूप जास्त काय करतो आहे मिथेन आपण एन्व्हायरमेंटमध्ये इमिट करतो आहे. करंटली ओनली 2% ऑफ द ग्लोबल क्लायमेट फायनान्स गोज टू मिथेन. तर जो काही ग्लोबल फायनान्स क्लायमेट फायनान्स आपण कलेक्ट करतो आहे तर क्लायमेट फायनान्स आपण पाहिलं होतं की क्लायमेट फायनान्स एक असा फायनान्शियल रिसोर्स आहे जो की काय करतो की क्लायमेटमध्ये जे काही होणारे बदल आहेत आणि त्याच्यामुळे होणारा जो काही ह्युमन लाईफवरती इम्पॅक्ट आहे तर त्याच्यावरती काम करण्यासाठी हा फायनान्स वापरला जातो. पण सध्या जो काही फायनान्स आपल्याकडे आहे त्याच्यापैकी फक्त 2% जो फायनान्स आहे तो इथे काय केलेला आहे की मिथेन आणि त्याच्या एमिशनवरती किंवा मिथेन आणि त्याच्या होणाऱ्या म्हणजे डिस्प्रपोर्शनेट मेथड्सवरती इथे आपण वापरतो आहे फक्त 2%. द ग्लोबल मिथेन प्लेज इज नॉट अडहेअर्ड टू द मिथेन इमिशन विल लाईकली इन्क्रीज बाय 30% बाय 2030. जर मिथेन प्लेज जी आपण घेतो आहे ती त्याच्या इमिशन्सवरती अजून काय केलेली नाही आपण म्हणजे अडहेअर केलेली नाही म्हणजे त्याच्या काही रूल्स नाही आहेत की मिथेन प्लेज किंवा मिथेन किती इमिट करायचं आहे मग कुठल्या ॲक्टिव्हिटीतनं किती इमिट करायचं असे काही रूल्स वगैरे नाही आहेत. जर हे नाही झालं तर इन्क्रीज होणार आहे बाय 13%. म्हणजे मिथेन इमिशन जे आहे ते काय होणार आहे की 13%नी इथे 2030पर्यंत इन्क्रीज होणार आहे. ज्यानं की आपल्याला 30% जे आहे ते 2030पर्यंत आपल्याला काय करायचं आहे कमी करायचं आहे इमिशन्स. तर मिथेन बघा मिथेन इज अ गॅस फाउंड इन स्मॉल क्वांटिटीज ऑन अर्थ इन ॲटमॉस्फिअर. तर ॲटमॉस्फिअरमध्ये नॅचरली प्रेझेंट आहे तो खूप स्मॉल क्वांटिटीमध्ये आहे पण इट इज अ सिम्पलेस्ट हायड्रोकार्बन. तर आपल्याला सिम्पलेस्ट हायड्रोकार्बन आहे विथ मॉलिक्युलर फॉर्म्युला CH4. तर CH4 हा एक सिम्पल हायड्रोकार्बन आहे जो की ॲटमॉस्फिअरमध्ये खूप कमी क्वांटिटीजमध्ये प्रेझेंट आहे पण अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीजमुळे आपण त्याला काय करतो आहे बूस्टअप करत आहोत. त्यानंतर इट इज अ पॉवरफुल ग्रीन हाऊस गॅस. इट इज फ्लेमेबल अँड इज यूज्ड ॲज फ्यूल इन द वर्ल्ड वाईड. तर आपल्या घरात पण जे काही फ्यूल यूज करतो ठीक आहे त्यानंतर बायोगॅसमधून जे काही फ्यूल जनरेट होतं तर त्याच्यामध्ये मिथेन जो आहे तो फ्यूल म्हणून काम करत असतो आणि हा फ्लेमेबल आहे आणि हा वर्ल्ड वाईड फ्यूल म्हणून सुद्धा काय केला जातो यूज केला जातो आणि पॉवरफुल ग्रीन हाऊस गॅससुद्धा आहे म्हणून वी आर कन्सर्न्ड विथ दिस मिथेन. म्हणून आपण मिथेनशी इतके कन्सर्न्ड आहोत. मिथेन इज प्रोड्यूस बाय ब्रेकिंग ऑर डिकेइंग ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल. तर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मध्ये डिफरन्स माहितीच असेल तर ऑर्गॅनिक मटेरियल जे काय आहे त्याच्या डिकम्पोजिशनमधून
जेव्हा त्याचे कॉम्प्लेक्स फॉर्म टू सिम्पल फॉर्म केला जातो, तर अशा वेळेला जे काही बॉन्ड ब्रेकिंग आहे तर त्याच्या प्रोसेसमधनं काय की मिथेन रिलीज केला जातो. नॅचरल प्रोसेसमध्ये सच ॲज डिकेइंग ऑफ प्लांट मटेरियल इन वेटलँड्स, सीपेज ऑफ गॅस फ्रॉम द अंडरग्राउंड डिपॉझिट्स ऑफ द डायजेशन ऑफ द फूड बाय कॅटल. तर जे काही अंडरग्राउंड गॅसचे सोर्सेस आहेत प्लस कॅटल्स आणि त्यांचं जे काही फूड आहेत, मोस्टली रुमिनेटिंग कॅटल्स जे असतात त्यांच्या मधनं, त्याच्यानंतर जे काही डिकेइंग प्लांट मटेरियल आहे, कारण आपल्याकडे फॉरेस्ट आणि जे काही ॲग्रिकल्चरल लँड आहे तर त्याचा एरिया आपण काउंट केला तर तिथे काय की मोस्टली जे काही डिग्रेडेशन होतं प्लांट मटेरियलचं ते ओपन एन्व्हायरमेंटमध्ये होतं आणि तेव्हा रिलीज होतो तो मिथेन. त्यानंतर ह्युमन ॲक्टिव्हिटीज सच एज ऑइल अँड गॅस प्रोडक्शन, फार्मिंग अँड वेस्ट मॅनेजमेंट. तर फार्मिंग, परत इम्प्रॉपर वेस्ट मॅनेजमेंट आहे, स्पेशली सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि सीवेज किंवा सेप्टिक टँक्स जे आहेत त्याचं इम्प्रॉपर मॅनेजमेंट, प्लस राईस किंवा पॅडी फील्ड्स जे आहेत तर तिथून सगळ्यात जास्त मिथेन जे आहे ते इमिट केलं जातं. त्याच्यानंतर टर्माइट्स, ठीक आहे, तर यांच्या जे काही यांचं जे काही सायकल आहे टर्माइट्सची लाईफ सायकल, तर टर्माइट्सच्या लाईफ सायकलमधून सगळ्यात जास्त प्रपोर्शनमध्ये काय केलं जातं मिथेन इथे इमिट केलं जात आहे. त्यानंतर मिथेन त्याचे काही सोर्सेस आहेत बायोलॉजिकल, नॉन बायोलॉजिकल, केमिकल आणि मायक्रोबियल डिकम्पोजिशनमधून. इम्पॅक्ट काय आहे बघा, मिथेन इज 84 टाइम्स मोर पोटेंट दॅन कार्बन अँड डज नॉट लास्ट लॉंग इन द ॲटमॉस्फिअर बिफोर इट ब्रेक्स डाऊन. तर हा शॉर्ट ड्युरेशन आहे, ठीक आहे, तरी पण जर कार्बनच्या कंपॅरिझनमध्ये आपण पाहिलं तर हा खूप जास्त पोटेंट आहे, दॅट इज 84 टाइम्स पोटेंट आहे. त्यामुळे इट मेक्स अ क्रिटिकल टार्गेट फॉर रिड्युसिंग ग्लोबल वॉर्मिंग मोर क्विकली वाईल सायमल्टेनियसली वर्किंग ऑन द रिड्युसिंग अदर ग्रीन हाऊस गॅसेस. तर फक्त मिथेनवरच नाही तर दुसऱ्या गॅसेसवरती सुद्धा लक्ष द्यायचं आहे आणि याचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे किंवा याचं जे काही आपण इमिशन करतोय तर याच्या रिडक्शनवरती जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. त्यानंतर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग ग्राउंड लेवल ओझोन, डेंजरस अँड पॉयझनस एअर पोल्युटंट. तर ग्राउंड लेवल ओझोन जो काही आहे तर ओझोन दोन टाईपचे असतात. एक जो काही नॅचरली प्रेझेंट आहे स्ट्रॅटोस्फिअरमध्ये तो ओझोन, दॅट इज गुड ओझोन विच प्रोटेक्ट्स अस फ्रॉम UV रेज, आणि जो बॅड ओझोन आहे तो खाली ग्राउंड लेवलला तयार होतो ट्रोपोस्फिअरमध्ये, जे की रेस्पिरेटरी डिसीजेस आहेत मोस्टली. तर रेस्पिरेटरी, त्याच्यानंतर आईजचे काही डिसीजेस आहेत किंवा हेल्थ इश्यूज क्रिएट करण्यामध्ये सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे ग्राउंड लेवल ओझोनचं आहे. त्यानंतर अदर इनिशिएटिव्स काय आहेत बघा, टू कॉम्बॅट एअर पोल्युशन, हरितधारा, त्यानंतर इंडियन ग्रीनहाऊस गॅस प्रोग्राम आहे, नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज, भारत स्टेज 4 फॉर इमिशन नॉर्म्स. त्यानंतर आपण इलेक्ट्रिक व्हेकल्सला जास्तीत जास्त बूस्ट देतो आहे, दॅट इज फेम स्कीम जी आहे ती. तर या सगळ्या गोष्टी आपण काय करतो आहे इनिशिएटिव्स म्हणून आपण घेतलेल्या आहेत. तर हे मिथेन त्याचं जे काही इमिशन आहे त्याच्याबद्दल, त्याचं पोटेन्शियल काय आहे विथ कम्पॅरिझन टू कार्बन डायऑक्साईड, त्याच्यानंतर त्याचे सोर्सेस काय आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट काय आहे हे आपण या लेक्चरमध्ये पाहिलं. तर दिस वॉज ऑल अबाउट द लेक्चर 49. तर आपण इथेच थांबतो आहे की नवीन लेक्चर घेऊन पुन्हा भेटू. टिल देन थँक्यू.